मीटर लांबीचा हा द्रुतगती मार्ग देशातला सर्वाधिक लांबीचा मार्ग ठरलाय। तर आपल्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुकही केलेलं आहे। पंतप्रधानांच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन आज होत आहे। आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण समृद्धी महामार्गाचं लोकार्पण म्हणजे देशातला हा सर्वाधिक मोठा प्रकल्प असून समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी तब्बल 55,49,000 मेट्रिक टन सिमेंटचा वापर करण्यात आलाय। तसंच 5,76,878 मेट्रिक टन स्टीलचा वापर यामध्ये करण्यात आलेला आहे। हा महामार्ग उभारणीसाठी 36,000हून अधिक मजुरांनी घाम गाळलेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। या कार्यक्रमाची ही दृश्य आहेत। समृद्धीमुळे विकासाला चालना मिळेल असं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात म्हटलेलं आहे। डबल इंजिन सरकारकडून वेगानं कामं होत आहेत आणि त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलेलं आहे। आज सगळ्यांचं लक्ष खरं तर या लोकार्पण सोहळ्याकडे लागलेलं होतं। समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। आजचा दौरा जो आहे पंतप्रधानांचा हा समृद्धी महामार्ग आणि अनेक विकास कामांच्या लोकार्पणासाठी आज महाराष्ट्रातला हा त्यांचा दौरा आहे। आणि नुकतंच त्यांनी आपल्या भाषणामध्ये जे संबोधलेलं आहे, भाषणामधनं त्यांनी सांगितलेलं आहे विकास कामं जी आहेत ही विकास कामं देशाचं लक्ष वेधून घेत आहेत। या विकास कामामुळे देशाला चालना मिळणार आहे, राज्यामध्ये अधिक समृद्धी होणार आहे, कारण मोदींकडून या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। त्यांच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। ही थेट दृश्य आपण या कार्यक्रमाची पाहतोय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग का उद्घाटन केवल और केवल आपके हाथों से होना चाहिए। 20 साल पहले ये सपना देखा था, पर आप नहीं होते तो ये केवल सपना रहता, ये कभी पूरा नहीं हो सकता था। आपने ताकत दी, आपने हिम्मत दी, आपने हौसला दिया और आपने जिम्मेवारी दी, तो ये समृद्धि महामार्ग हम लोग यहां पर कर पाए। सबसे पहले भूमि अधिग्रहण एक बहुत महत्वपूर्ण विषय था। उसके लिए काफी राशि चाहिए थी, कोई बैंक देने को तैयार नहीं थी। प्रधानमंत्री जी, हमारे महाराष्ट्र सरकार के कुछ बेटे ऐसे हैं जिनके पास बहुत पैसा है, एमएमआरडीए है, एमआईडीसी है, सिडको है। तो हमने उनको कहा कि सारा पैसा बंबई में कमा के बंबई में मत लगाइए, अब ये पैसा विदर्भ, मराठवाड़ा और उत्तर महाराष्ट्र को भी लगाइए। हमने उनसे पैसा उधार लिया और सारी जमीन का अधिग्रहण किया। केवल मात्र 9 महीने में 700 किलोमीटर के जमीन का हमने अधिग्रहण किया, एक भी लिटिगेशन नहीं हुई। बहुत कम लोगों को उस समय यकीन था कि इस प्रकार का रास्ता बन सकता है, लेकिन एक व्यक्ति था जो पहले दिन से मुझ पर यकीन रखकर इस पर काम कर रहा था, और उस व्यक्ति का नाम है उस समय के मेरे मंत्रिमंडल के मंत्री और आज के मेरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, जो पहले दिन से रास्ते पर उतरकर इस सारे मार्ग के लिए काम करते रहे। और एक चीज का उल्लेख मैं करना चाहता हूं, आपने भारत को गति शक्ति नाम की एक ऐसी योजना दी है जो विश्व की सबसे अच्छी योजना है, सबसे थॉटफुल, सबसे कल्पना शक्ति की योजना है, जो भारत के चित्र को बदलेगी। गति शक्ति का एक उदाहरण ये महामार्ग भी है। इस पर रोड बना है, इसमें
हमारे पास रेलवे के लिए जगह हमने रखी हुई है। इस पर हम लोग सेमी हाई स्पीड कार्गो ट्रेन चलाना चाहते हैं। उसकी पूरी जगह हमने अधिग्रहित करके रखी है। इसमें हमने मल्टी यूटिलिटी कॉरिडोर तैयार किया है। इस मल्टी यूटिलिटी कॉरिडोर में मैं भारत सरकार का और आपका आभार व्यक्त करूंगा। 2017 में हमने आपसे निवेदन किया कि इसके ऊपर गैस पाइपलाइन बने। आपने गैस पाइपलाइन का काम शुरू किया। 80% गैस पाइपलाइन का काम हो गया। महाराष्ट्र के 20 जिलों में सीधा गैस सीएनजी उद्योगों के लिए और व्हीकल्स के लिए अब इस पाइपलाइन के माध्यम से पहुंचेगा। साथ साथ हमने पेट्रोलियम प्रोडक्ट पाइपलाइन की भी मांग की है, वो भी पूरी होगी। इसके साथ साथ जो अंडर सी केबल है, जिसके कारण डेटा सेंटर की इकोसिस्टम तैयार होती है, वो पूरा अंडर सी केबल हम इसके माध्यम से ला रहे हैं, जिसके कारण पूरे क्षेत्र में हम लोग डेटा सेंटर्स तैयार कर पाएंगे। मैं इस निमित्त से आपको इतना ही निवेदन करना चाहता हूं, आने वाले दिनों में, क्योंकि आज आपने और गडकरी जी ने और नई सौगात हमको दी है। यहां पर हमारे रेलवे स्टेशन इतने सुंदर हो रहे हैं। अब रेल कनेक्टिविटी है, रोड कनेक्टिविटी है, हाई स्पीड रेल भी होने वाली है। और उसके साथ साथ आपके ही आशीर्वाद से अगले 1 महीने में नागपुर एयरपोर्ट के भी भूमि पूजन के लिए हम आपको बुलाने वाले हैं। तो सारी मल्टी मॉडल कनेक्टिविटी यहां पर होगी। तो मैं ऐसा मानता हूं कि आज 14 जिले हमने जेएनपीटी पोर्ट से जोड़े और हमारे मुख्यमंत्री जी गढ़चिरौली और गोंदिया को भी जोड़ने जा रहे हैं। तो पूरा महाराष्ट्र ये पोर्ट लेड डेवलपमेंट का एक नया मॉडल इस महामार्ग के माध्यम से करेगा। आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालंय आणि आज खरं म्हणजे मेट्रो रेलच्या दुसऱ्या टप्प्याचंही भूमिपूजन झालंय। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आणखी काही भूमिपूजन होत आहे। समृद्धी महामार्गाचा हा क्षण उद्घाटनाचा माझ्यासाठी केवळ स्वप्नपूर्तीचा नाही तर आनंदाचाही आहे, अभिमानाचाही आहे आणि गर्वाचाही आहे। या उद्घाटनाला या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी साहेब उपस्थित झाले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, आपल्या सगळ्यांना अभिमान आहे। आणि आनंद याचा आहे की देवेंद्रजींनी जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या संकल्पनेतून मी काम केलं आणि आता मी मुख्यमंत्री असताना आणि आम्ही दोघंही एकत्र असताना आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते याचं लोकार्पण होतंय, याचा आनंद खूप मोठा आहे। आणि त्याचबरोबर या महामार्गाला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आम्ही दिलंय, याचाही खूप मोठा आनंद आहे। याच्यामध्ये खूप अडचणी आल्या, देवेंद्रजींनी सांगितल्या, परंतु लँड ॲक्विजिशन मध्ये खूप विरोध झाला, विरोध करायला लावला, बैठका झाल्या, जमीन देऊ नये म्हणून, हा प्रकल्प होऊ नये म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केले। पण मी आणि देवेंद्रजींनी त्याच्यावर अतिशय कुशलपूर्वक सगळ्यांना सोबत घेऊन, आमचे मोपलवार आहेत, गायकवाड आहेत, सोनिक आहेत, परदेशी आहेत, या सगळे सुरुवातीपासून आजही आज ते समोर बसलेले आहेत। आजच्या लोकार्पणा असा इतिहासात कधी दुर्मिळ असतं की सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे सर्व लोक सोबत होते। शेतकऱ्यांना विश्वास दिला, त्यांना वाटलं आमचे पैसे भेटतील की नाही, परंतु आम्ही आरटीजीएसच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात पैसे जमा केले, त्यांच्यामध्ये एक विश्वास निर्माण केला। अनेक अडचणी निर्माण झाल्या, परंतु त्या सगळ्या अडचणी आम्ही विश्वास निर्माण केला, याला विशेष प्रकल्पाचा दर्जा दिला आणि त्यामुळे लँड ॲक्विजिशन जे आहे सगळ्यात मोठा टप्पा असतो जमीन अधिग्रहण, ते आम्ही रेकॉर्ड टाइम मध्ये केलं, सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, आणि त्यामुळे पुढचं काम सुरू झालं।
खऱ्या अर्थाने याच्यामध्ये आम्ही सर्व काळजी घेतली आहे. हा इको फ्रेंडली रास्ता है. यहाँ पर 11 लाख पेड़ लगा रहे हैं. कम से कमीत कमी 35 लाख झाडं आपण लावतोय. हा पूर्ण ग्रीन कॉरिडॉर आहे. 250 मेगावॅट किंबहुना त्याहीपेक्षा जास्तीची मेगावॅट सोलर एनर्जी आपण जनरेट करतोय. 1200 पेक्षा जास्ती तलाव शेततळी आपण शेतकऱ्यांसाठी निर्माण केली. तर आपण पाहिलं 75,000 कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाचे सगळे अपडेट्स आपण पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.